शंकररावचा मुलगा रवींद्र मुसळे, हा, कडगाव रस्त्याचं कॉर्नरचं सगळं मुसळेंच असते. हा, त्याची भक्ती फार. ते कसं काय, ते इथले जरी नसले तरी काय भक्ती होती, काय काय कोणास ठाऊक. मुसळ्यांची. हो, भयानक भक्ती. त्यावेळेला मामा ज्या वेळेला 67 सालात निर्माण झाले हा, त्यावेळेला फक्त ह्या गडिंग्लज तालुक्यात 2च कार होते. कार होत्या. 2 हा, 2च अँबॅसेडर होत्या हा, ह्या पूर्ण तालुक्यात. हा, पूर्ण तालुक्यात 2च होत्या. हा, एक शंकर मुसळेंची हा, आणि दुसऱ्यांच्या ते मुतनाळचे मोरे, हा, तो भाडं करणार. हा, हा, शंकर मुसळेचं घरच्यासाठी होतं. त्यांची कार घेऊनच वडील 67 सालात गेले त्यावेळेस तिकडे गेले होते. निंगापूरला. निंगापूरला गेले होते. हा, बोलवले त्यांनी. मामाने तिकडे वडिलांना निंगापूरला बोलवलेलं. सगळ्यांनीच बोलवलं, 50 नाही. होय. हो, 67 सालाला. हा, 67 ला. आणि मी संपणार आहे आता, या न्यायाला नेण्यासाठी मला या. हा, मग हे सगळे आता आणणार कसं तिकडून. त्यावेळेला काही एसट्या नाही, साधारण एसट्या किंवा तरी होय. त्या निंगापूर गावात चालत आणून ते तिथं खांद्यावरून जरी घेऊन आलं तरी जवळजवळ काहीतरी 6 किलोमीटर. हा, आणखीन तिथनं एसटीला बसून ते काय काय, आणि दिवसातून फार तर 1 किंवा 2 गाड्या 2 गाड्या. हा, एवढ्यात. म्हटलं त्या शंकरांना मुसळ्यांची कार घेऊन गेले. हा, कार दे म्हटल्यावर त्याला आत्ता डिझेल सगळं भरून देतो, घेऊन जावं म्हटलं. डिझेल भरले, ते दिले ते हा, त्यावेळेला. हा, तीच कार घेऊन गेले ते. होय. मग तिकडं आदमापूरला नेले त्यावेळेस. आदमापूरला न्यायचा प्रसंग कसा, निंगापूरहून आले सरळ घटप्रभ्यावरून हा, आले. चिक्कोडी मार्गे फिरले, हा, निपाणीला आले. हा, इकडं मारा रे म्हटले गाडी. इकडं मारा रे. हा, म्हणजे कोणीकडे आदमापूरकडे मारा. आदमापूरकडे अक्कोळकडे गेलेच नाही. अक्कोळ. त्यावेळेला जागा काय ठरलेली नव्हती, काही नव्हतं, काही नव्हतं. हा, आता जे समाधी आहे ती जागा ठरलेली नव्हती, नव्हती. काही नव्हतं. हा, विचार शब्द तोंडातून काही नव्हतं. हा, आदमापूरच्या सरकारची जागा ती, सरकारांची जागा. सरकारांची जागा. हा, हा, सरकारांची जागा. पूर्वी केव्हा तरी मामा बोलले असतील, ही जागा मला पाहिजे रे. पण आदमापूरच्या सरकारचं आणि मामाचं जरा आतनं क्रॉस होत. तरी पण तो हो म्हटला होता. हा, म्हणजे मूळ भक्तीच, हा, पण वरून सारखं ते वाद असायचेच, हा, हा, असं एक आख्यायिकाच आहे ती. हा, काय. हा, तर मग तिथनं आणल्याबरोबर आदमापूर गावात मरगुबाईच्या देवळाला चला रे म्हटलं हा, वर. हा, आणि त्या मरगुबाईच्या देवळात तिथंच उतरवा म्हटले. तिथंच हे झालं, त्यांचं निर्माण झालं. निर्माण. तर तिथं त्याच वेळेला महिनाभर तिथं जास्तीच झालं हा, व्हायला. ते सरकारला सांगितलं, सरकार मला तिथं जागा दे, हा, दिली जावं म्हटलं. हा, हा, आणि मग त्यानंतर तिथं ते त्या ठिकाणी समाधी झाली. समाधी झाली. तुटपुंजी जाग्या, त्यावेळेला अगदी तुटपुंजा थोड्या जागेत समाधी झालं, सगळं झालं. एवढा प्रसार नंतर वाढ, जागा सगळी घेतलेली, कव्हर झालेली, ही एवढी काय नव्हती. हा, मग नंतर प्रत्येक जण आपल्या विचारानं देत 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 गेला. हम्म, आता बकऱ्यात पैसाही अमाप झालाय. हम्म. वडील मग त्यावेळेला तिकडनं आणताना वडील होते. मामांच्या बरोबरच होते. होते. मग मामांनी अक्कोळला जायचं का टाळलं वगैरे, असं काय तुम्हाला वडिलांच्याकडून काय समजलं? मामांनी त्यावेळेला, मामांची परिस्थिती काय होती त्यावेळेची, नेमके काय? अक्कोळला त्यांच्या दादाची पोरं हे सगळं होते. हा, भावाची पोरं हा, अक्कोळला. हा, पण मामा ज्या वेळेला बकऱ्यात फिरायला सुरू केले हा. त्यावेळेला त्याने अक्कोळ गावच विसरले. गाव विसरलंच, मेतक्यालाच येऊन राहिले. मेतक्याला फक्त बकरी आणणार. बकरी आणणार. हा, मेतक्याला असं काय नव्हतं. मेतकं का प्रसिद्ध झालं, हा, काही काळात तो डोंगर फार्म म्हणून बकरी चरायला त्या जागेला असणार. हा, आणि मग लोकांची विचारशक्ती की मामा देवा म्हटल्यानंतर काहीतरी जायचं, विचारायचं, ही एक भावना झाली होती लोकांच्या मनात. हा, हा,
असं गेल्यानंतर का मामा कधी कोणाला काय मुळातच सांगणार नाही. सांगणार नाही. हा, असं गेल्यानंतर कधी सांगणार नाही ते. सांगणार नाही. होय. समोर गप बसलं की मनात आल्यावर फाटणं बोलणार मग. हा, असा एक विचारशक्ती होती मामांची. हा, खरोखर भक्ती रूपात जर बसलं तर फट करून सांगणार ते. हा. विचारायचं काही नाही. विचारायचं काय? नाही विचारून करून करतो म्हणजे कधी साथ दिली. हा, हा, हा. म्हणून ते मेतक्याचं ते मेतक्यात मूळ का मेतकं हे प्रसिद्ध झालं त्याला कारण जास्तीत जास्त त्या डोंगराला बकरी चरायला त्याच जागेला असणार. आणि आणखीन तिथं काय होतं शिशव्याचा एक खांब आणून राहिला होता. हा, मग हे अंगात आलेल्या बायका पुरुष हे सारखं येणारच की हा, हा, मामा याला अंगात आलं उतरवा असं तसं हे काहीतरी एक हा घोडी गोंधळच हो. हा, हा, घोडी गोंधळ हे येणारच. हा. त्यांना माहित होतं याचं मूळ कारण काय आहे. त्यांनी म्हणजे आज जर अंगात येणं हे रासायनिक किंवा म्हणजे डॉक्टरी शास्त्रात काही जरी असेल हा. तरी याचं मूळ कारण आम्हाला नाही समजणार पण ते मामांना माहित. मामाला माहिती. मग ते काय करणार ते तो खांब काहीतरी एक 8-9 फुटाचा आहे हा, उंच. हा, आणखीन तो खांब इतका गुळगुळीत होता हा, काचेपेक्षाही गुळगुळीत. हा. त्याच्यावर अगदी खटपटीनं चढला तरी एक अर्धा मिनिट राहायला आपोआप तेल लावल्यासारखं घसरत खाली येणार. असं खाली येणार. हा, एवढं त्याच्या मारलं तर गुळगुळीत होता. हा, तर ही लोक कोण तरी घेऊन जाणार अंगात आलेली अशी तशी हा, त्या खांबावर भंडारा टाकणार मंत्र घालणार हा. आणि त्या भंडारा टाकून त्या खांबावर बायका असलं तरी आणि पुरुष असलं तरी त्याच्यावर चढायला लावणार. हा, आणि ते त्याच्या मारलं ते अंगात आलेली ती त्याच्यावर चढणारच. हा, चढणार आता इथं मांडी घाल. हा, त्याच्या हातात शक्ती अफाट हा, हा, ती मांडी घालणारच. हा, आता इथनं उतरायचं नाही बघ. हा. मग त्याला अर्धा तास जाणार पावणा तास जाणार तास जाणार 2 तास जाणार बस तिथं ते काय अडकून टाकणार ते एक हिप्नॉटिझम केल्यासारखं केल्यासारखं, हा. तिथं ते अडकून तसंच बसणार ते. हा, हा, हा. ज्या वेळेला माझ्यात आता कधी काय असलं काय होत नाही आणि गेलं सगळं म्हणणार हा. आत्ता उतर म्हणणार. हा, हा, हा. अरे बाप, अशा त्या खांबाची महती आहे. अशा खांबाची माहिती आहे ती. त्याला आता काहीतरी ते चांदी पितळेचं काहीतरी कव्हर केले हम्म. पण आत शिशव्याचाच खांब आहे आत त्याच्या आत होय शिसमचा आहे तो. मग आता त्या खांबावर असं कोण चढत नाही. आता कोण चढत नाही हा, हा. कारण ते चढवणारी व्यक्तीच नाही की आता कोण तितक्या ताकदीचा ताकदीचा कोण नाही. गुरुपुरुष येणार कोण कोण, हा, बरोबर त्याच्यावर चढवायला. बरोबर आहे की. तो एकच गुरु होता की त्याच्यावर चढवत होता.